सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम आपले संस्थापक भारतरत्न महर्षी कर्वे, बाया कर्वे यांच्या स्मृतींना मी अतिशय विनम्र अभिवादन करतो। आपल्या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाच्या सदस्या सौभाग्यवती सविताताई काजरेकर, माझे जुने परिचित मित्र आणि आपल्या संस्थेचे सध्या उपसचिव असणारे श्री प्रदीप वाजे, सौ उमा जोशी, या 2 दिवसाच्या कार्यशाळेच्या आयोजनामध्ये सहभागी असणारे सर्व सभासद बंधू भगिनी आणि शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्यापैकी बरेच जणांना माहिती असेल की आत्ताचं जे सत्र होतं शेवटचं, ते सत्र प्राध्यापक रामचंद्र डिंबळे म्हणजे रामभाऊ डिंबळे घेणार होते, परंतु काही प्रकृतीच्या अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत आणि त्यामुळं आज मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर विषय मांडण्यासाठी म्हणून उभा आहे। त्यामुळं रामचंद्राचे शब्द ऐकण्यासाठी उत्सुक असलेले सर्वजण अतिशय धीरानं या सुधीराचं बोलणं ऐकून घ्याल असं मला वाटतं। काल काजरेकरबाईंनी फोन केला। आपल्या सगळ्यांना माहिती, काजरेकरबाई पूर्वी मयेसोमध्ये होत्या, आम्ही काही काळ एकत्र काम देखील केलेलं आहे। त्यांनी फोन केला आणि माझ्या मनात विचार आला की आपल्या भारतात सगळ्यात जो लोकप्रिय खेळ आहे त्याचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, क्रिकेट। तर क्रिकेटमध्ये एक पद्धत असते, त्याला नाईट वॉचमन असं म्हणतात। म्हणजे समजा 4-5 दिवसाचा सामना असतो, तो कसोटीचा सामना, आणि मुख्य फलंदाज बाद झाले आणि आता थोडेच ओव्हर राहिलेत, तर कुणाला पाठवा, तर जो सगळ्यात शेवटी असतो त्याला पाठवा। मग त्यांनी काय 1-2 फटके मारले, 2-4 रन मिळवल्या तर ओके, ठीक आहे, काय हरकत नाही। त्यामुळं आजच्या माझ्या सत्रापासून सगळ्यांची साधारण तशी अपेक्षा असेल असं मी गृहीत धरतो। आत्ता सुरुवातीला ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्या असं म्हटल्या की काल आणि आजच्या कार्यशाळेमध्ये 13 सत्र झाली। मी म्हटलं माझं 14वं सत्र आहे की काय? तर काही जण म्हणतील की ह्या 14वं रत्न आपल्याला दाखवतात की काय, असा विचार काही जण करतील असं मला वाटलं। पण नंतर जरा थोडं बरं वाटलं की त्या म्हटलं की हे धरून 13 सत्र झाली, त्यामुळे मला वाटलं जरा बरं आहे। त्यामुळं काही मुद्दे आपल्यासमोर मांडावेत असं या निमित्तानं आलं। आपण सगळेच जण शिक्षकी पेशामध्ये काम करतो। काही जणांचा तर प्रदीर्घ अनुभव आहे, माझ्यापेक्षाही दीर्घ अनुभव असणाऱ्या सुद्धा काही व्यक्ती या ठिकाणी निश्चित आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे। त्यामुळं आपण अतिशय उत्साहानं, प्रेमानं विद्यार्थ्यांना वर्षानुवर्ष सांगत असतो, घडवत असतो, आणि अशा सगळ्या मंडळींच्या समोर काहीतरी विचार मांडणं हे जरा अवघड असतं, असा माझा नेहमीचा अनुभव आहे। परंतु आपण सगळ्यांनी त्याचं मूळ कारण एक लक्षात असं घेतलं पाहिजे की मूळ माणसाच्या मनाची प्रवृत्ती जी आहे ती विस्मरणाची आहे। त्यामुळं काही गोष्टी ह्या सहज स्वभावात असल्या तरी त्या विसरण्याचा धोका असतो। म्हणून संत वचनामध्ये एके ठिकाणी असं म्हटलं की ध्यान धरिलेची धरावे, ज्ञान विवरिलेची विवरावे, जेने का बिघडिले घडिले जे समाधान। ज्ञान तिथं आहेच, ध्यान आहेच, परंतु ते परत परत त्याची उजळणी करावी लागते, परत परत ते सांगावं लागतं। त्यामुळं मला नक्की माहिती आहे की माझ्यापेक्षा अनेक चांगले जण मी जे मुद्दे मांडणार आहे त्या या ठिकाणी येऊन आणखीन चांगल्या पद्धतीनं सांगतील, परंतु योजनेचं आता आपण शेवटचं सत्र नीट ऐकूया, आणि शेवटचं अगदी महत्त्वाचं सत्र आहे। आवाज 2 दिवसात दिले तरी चालतील, कारण थांबवा आवाज। तर माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण मांडू शकाल, परंतु एक योजनेचा भाग, व्यवस्थेचा भाग म्हणून आपल्यासमोर उभा आहे। रामभाऊंच्या सत्राचं जे शीर्षक दिलेलं होतं ते शीर्षक मी वाचलं। ते शीर्षक असं दिलं होतं की माणूस घडवणारं शिक्षण, असं शीर्षक त्याला दिलेलं होतं। त्यामुळे त्या शीर्षकाला अनुसरून काही आणि काही कदाचित त्याला अनुसरून नाही असे वाटणारे असे काही संमिश्र मुद्दे मी आपल्यासमोर विचारार्थ मांडतोय। आपल्या सगळ्यांना याची पूर्वीच कल्पना आहे, याची मला पूर्णपणे जाणीव आहे, त्यामुळे मी अतिशय नम्रपणानं माझे मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडू इच्छितो। शीर्षकात असं म्हटलं की माणूस घडवणारं शिक्षण। तर साधारणपणे असं झालं की जगामध्ये साधारणपणे गेली 400-450 वर्षाचा जर इतिहास जगाचा आपण गृहीत धरला तर निर्विवादपणे पाश्चात्यांनी जगावरती एका अर्थानं साम्राज्य केलं। ते केवळ लष्करी साम्राज्य होतं असं आपण मानण्याची चूक करू नये,
परंतु ते संकल्पनांचं देखील साम्राज्य होतं, विचाराचं देखील होतं, तत्त्वज्ञानांचं देखील होतं. आणि त्या पाश्चिमात्य विचारामध्ये सगळ्यात महत्त्वाची गडबड कुठल्या ठिकाणी झाली असं मला वाटतं, तर त्या पाश्चिमात्य तत्त्वज्ञानामध्ये सर्व गोष्टींचा, केवळ शिक्षणच असं नव्हे पण सर्व गोष्टींचा तुकड्या तुकड्यात विचार करण्याची पद्धत रूढ झाली, ज्याला कंपार्टमेंटल अप्रोच किंवा कंपार्टमेंटल थिंकिंग असं म्हणतात. अशा पद्धतीचा विचार करण्याची पद्धत रूढ झाली. परंतु ज्या प्राचीन देशाचे आपण वारसदार आहोत, त्या प्राचीन देशामध्ये असं तुकड्या तुकड्यामध्ये माणसालाही बघितलं नाही, समाजालाही बघितलं नाही, सृष्टीलाही बघितलं नाही आणि सर्व चराचराला देखील बघितलेलं नाही. आपल्याकडे विचार केला गेला तो समग्र विचार केला गेला. परंतु मी म्हटलं तसं की गेल्या 400-450 वर्षामध्ये या कंपार्टमेंटल थिंकिंगमुळे साधारणपणे 1-2 गोष्टींच्याकडेच पाश्चिमात्यांच्या प्रभावानं आपण जास्त लक्ष देत गेलो. ठळक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतात. कोणत्या महत्त्वाच्या 1-2 गोष्टींच्याकडे लक्ष दिलं गेलं तर ज्या मेकॉलेचं नाव आपण आज देखील घेतो वेगवेगळ्या संदर्भामध्ये आणि ज्यांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेचा एका अर्थानं रूढ पाया घातला असं म्हणता येईल, त्यांनी हे स्पष्टपणानं सांगितलं त्यांची गरज अतिशय मर्यादित होती की त्यांना या देशावरती शासन करायचं होतं, सत्ता राबवायची होती, याच्यातली संपत्ती लुटीची करायची होती आणि स्वतःची घराची भरती करायची होती. त्यामुळं होयबा असणारे, सांगितलेल्या कामांचे आणि सांगितलेल्या पद्धतीनं बिनचूक करणारे लोक, ज्याला हिंदीमध्ये एक चांगला शब्द आहे की बाबू, असे बाबू त्यांना निर्माण करायचे होते. त्यामुळे त्यांनी काय निर्माण केलं शिक्षण व्यवस्थेतून, तर त्यांनी शिक्षण व्यवस्थेतून आमच्या पाठांतर शक्ती किती आहे, आमचं स्मरण किती चांगलं आहे, आम्ही वरिष्ठांच्या आज्ञा तंतोतंत किती पाळतो, अशा पद्धतीचे सगळे गुण याच्यामध्ये येतील अशा पद्धतीच्या सगळ्या रचना उत्पन्न केल्या. आणि या रचना उत्पन्न झाल्यामुळे केवळ एका पद्धतीनं माणसाचा विचार करत गेलो आणि ते म्हणजे माणसाच्या बुद्धीला ते वळण लावण्याचा प्रयत्न करत गेलो. पण विचार काय सांगतो आपला? विचार असं सांगतो की माणूस दिसला म्हणजे पहिल्यांदा आपल्याला त्याचं शरीर दिसतं, पण केवळ शरीर म्हणजे माणूस नव्हे. शरीराच्या मागे एक विचार करायला लावणारं, भलं ते काही वेळेला चांगलं वागतं, काही वेळेला वाईट वागतं. मन सैताना हात मन देवाचे पाऊल, सुधीर मोघ्यांची अतिशय सुंदर अशी कविता गीताच्या रूपानं आपण सगळ्यांनी अनेक वेळेला ऐकलेली आहे. पण ते मन आपल्याला काम करायला लावतं. ते मन हे देखील माणसाचाच भाग आहे. त्याच्या मागे मनाच्या वरती, ज्याला निश्चयात्मक बुद्धी असं म्हटलं गेलं, की जी आपल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या आणि विचार करण्याच्या पद्धतीच्या आधारावरती आपल्याला निर्णय देते की असं करा किंवा तसं करा, अशा पद्धतीचा निर्णय करायला सांगते. ती बुद्धी त्याच्या मागे आहे. त्याच्या मागे आत्मा नावाची एक संकल्पना आहे, जी एक फार मोठी संकल्पना आहे. या सगळ्या गोष्टी माणसाच्या व्यक्तिमत्वात एकत्र असतात. पण इथं एक व्यक्तिमत्वाचा एक टप्पा पूर्ण होतो. आपल्याकडं मांडलं असं गेलं की माणूस हा वेगळा नाही आहे. माणूस हा सगळ्या सृष्टीचक्रामधला एक घटक आहे. आणि पुन्हा मी एका जरा आपल्या वेगळ्या मुद्द्याकडे येतो या ठिकाणी. हल्ली आपल्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या मध्ये एक अनिवार्य विषय सर्वांना शिकावा लागतो आणि त्याचं नाव असतं पर्यावरण, EVS असं आपण त्यांना म्हणतो. या प्रश्नाचा उगम कशात आहे? तर या प्रश्नाचा उगम निसंशयपणे पाश्चिमात्यांच्या विचारात आहे. आणि ते काय म्हणतात? ते असं म्हणतात की केवळ, पुढचं विधान मी अतिशय जबाबदारीपूर्वक करतोय, की केवळ पुरुष हा या जगाचा मालक आहे. उरलेली सर्व सृष्टी म्हणजे ज्याच्यामध्ये महिला देखील आल्या, मी पाश्चिमात्यांचा विचार सांगतोय, माझे विचार सांगत नाही आहे, हे पुरुषाच्या सुखासाठी उत्पन्न झालेले आहेत. सृष्टी निर्मितीची कथा काय सांगते? हाच बोध सांगते. आणि त्याच्यामुळे जर सर्व गोष्टी माझ्या सुखासाठी असतील तर मी ओरबाडू शकतो तेवढं सगळं मी घेतलं पाहिजे. आणि या मूळ वृत्तीमुळं पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला. मुद्दा मी असा सांगत होतो की शरीर, मन, बुद्धी, आत्मा इथपर्यंत माणसाचं व्यक्तिमत्व आपण मानतो, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन माणूस हा सगळ्या सृष्टीचा एक भाग आहे, अशा पद्धतीने आपण विचार केला गेला पाहिजे. आणि अशा माणसाला घडवणारं शिक्षण आपल्याला द्यायचं आहे किंवा आपण देतो आहोत, ते अधिक चांगलं
देण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहोत आणि कालची आणि आजची कार्यशाळा हा त्या प्रयत्नातला एक महत्त्वाचा टप्पा आहे असं आपण सगळेजण जाणवतो आहोत किंवा अनुभवतो आहोत. त्यामुळे या पद्धतीनं माणसाचा एकात्मिक विचार केला पाहिजे, समग्र विचार केला पाहिजे. दुसरा शब्द याच्यातला येतो तो शिक्षण येतो. शिक्षणाच्या अनेक व्याख्या आपल्याला माहिती आहेत, अनेक जणांनी त्या अनेक वेळेला सांगितल्या देखील असतील. परंतु शिक्षणाच्या बाबतीत मला एक 2 व्याख्या मुद्दाम आज सांगायच्या आहेत आणि त्या स्वामी विवेकानंदांच्या आहेत. स्वामी विवेकानंद नेमकं काय म्हणतात? ते असं म्हणतात की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन विच इज ऑलरेडी एक्झिस्टिंग इन अ मॅन. पूर्णत्व सर्वांच्या अंतरी विद्यमान आहे, त्याचं प्रकटीकरण होणं, त्याचा विस्तार पावणं म्हणजे शिक्षण आहे. आता ही केवढी मोठी संकल्पना आहे, आपण जरा लक्षात घेऊयात. आपल्यापैकी ज्यांचा किमान 30, 40, 45 वर्षाचा अनुभव आहे अशा शिक्षकांना मी काय सांगतोय ते जरा लक्षात येईल. तुम्ही आम्ही ज्या वेळेला शाळा महाविद्यालयांमध्ये शिकत होतो त्यावेळेला आम्ही सर्वांनी एक वाक्य निश्चितपणे ऐकलेलं आहे. तुमची शाळा कुठल्याही संस्थेची असू द्या, कुठल्याही गावातली असू द्या, कुठल्याही माध्यमाची असू द्या, पण एक वाक्य आपण सगळ्यांनी निश्चितपणे ऐकलेलं आहे. ते वाक्य काय असतं? तर त्यावेळेला सर्रास असं म्हटलं जायचं शिक्षण क्षेत्रामध्ये की शिक्षक कोण असतो? तर मातीच्या फिरत्या चाकावरती मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या कुंभारासारखा शिक्षक असतो. म्हणजे आम्ही घडवतोय, मूळतः त्याच्याकडे काही नाहीच आहे, आम्ही त्याला आकार देतोय, आम्ही त्याला माठाचा आकार देतोय, आम्ही त्याला सुरईचा आकार देतोय, आम्ही त्याला फुलदाणीचा आकार देतोय. हे कार्यकारण भावातलं कर्तृत्व हे शिक्षकाच्या ठायी हे मानलं जायचं. आता गेले 10-12 वर्ष आपण जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी शब्दरचना ऐकतो, ज्याला ज्ञानरचनावाद या नावाने आपण ओळखतो, त्याच्यामध्ये आपण कोण आहोत? त्याच्यामध्ये शिक्षक हा फॅसिलिटेटर आहे. असलेल्या सगळ्या गोष्टींचा एक मेळ साधून जे विकसन पावत आहे त्याला अधिक विकास होण्याच्या दृष्टीनं योग्य वातावरण निर्माण करणारा एक घटक आहे, एक जबाबदार घटक आहे. अशा पद्धतीचं हे भूमिकेतलं परिवर्तन आहे. हे शिक्षण क्षेत्रातले आपण लक्षात घेऊयात. आणि मग विवेकानंदांच्या व्याख्येकडे पुन्हा आपण येऊयात की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन. ते पूर्णत्व तिथं आहेच, आम्हाला दिसतं का? हा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर हे ज्याचं त्यानं द्यायचं आहे. याचं जाहीर उत्तर कुणी कुणाला विचारू नये आणि कुणी कोणाला देऊ नये. आपण स्वतःला विचारावं की ज्या वेळेला वर्गामध्ये माझ्यासमोर विद्यार्थिनी असतात आणि मी सहशिक्षण असलेल्या ठिकाणी शिकवतो, विद्यार्थी देखील असतात, त्या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याकडे किंवा विद्यार्थिनीकडे मी बघतो, त्यावेळेला मी या दृष्टिकोनातनं बघतो की नाही? हा फार मोठा विचाराचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण ज्याचं त्यानं शोधायचं आहे, परंतु त्याचा मार्ग मात्र स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला आहे. ही एक व्याख्या. स्वामी विवेकानंदांचे अनेक वचनं प्रसिद्ध आहेत, त्यातलं दुसरं वचन या संदर्भातलं मला आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यामध्ये ते तंत्राची गोष्ट करतात. मगाशी एका अर्थानं मंत्र सांगितलं, आता ते तंत्र सांगतात. तंत्र काय आहे? तर ते असं म्हणतात की एज्युकेशन इज द टेक्निक by which current and expression of free will comes under control and becomes fruitful. शिक्षण हे एक तंत्र आहे. हे तंत्र काय शिकवणार आहे आम्हाला? आमच्या जो स्वाभाविक इच्छाशक्तीचा प्रवाह आहे त्याची अभिव्यक्ती आणि प्रवाह हे दोन्ही आमच्या नियंत्रणात येतील आणि ते फलदायी ठरतील. आता इच्छाशक्ती किंवा अभिव्यक्तीचा प्रवाह म्हणजे काय? तर वेगळ्या आणि सोप्या शब्दामध्ये बहिणाबाईंची मला या ठिकाणी आठवण होते. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. त्या ढोराला कळत नाही का पाठीमध्ये रट्टा बसणार आहे? आमच्या मनाला कळत नाही का? आमच्या शाळा महाविद्यालयांमधले विद्यार्थी विद्यार्थिनी ज्या वेळेला एखादी चुकीची गोष्ट करतात त्यावेळेला त्याची कारण परंपरा त्यांना समजत नाही का? त्यांना ती समजते, परंतु माझ्या मनात आलेली गोष्ट ती अयोग्य आहे, त्यामुळे ती करायची नाही.
तो अभिव्यक्तीचा प्रवाह जो आहे त्याला नियंत्रण घातलं पाहिजे, हे तंत्र मात्र ते शिकत नाहीत. आणि तंत्र न शिकल्यामुळे सगळे पुढचे घोटाळे होतात. आता हे तंत्र न शिकल्यामुळे घोटाळे होतात, ते सगळ्या ठिकाणी होतात. आणि दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये आज देखील मोठ्या प्रमाणावरती समज असा रूढ आहे की जे पांढरपेशे आहेत, जे शिक्षित आहेत, ते जरा सुसंस्कृत असतात, त्यांना जरा आयुष्याची समज असते किंवा ते चांगलं वागतात वगैरे वगैरे वगैरे, अशा पद्धतीचा एक फार मोठा समज म्हणा, गैरसमज म्हणा आपल्या समाजामध्ये आहे. पण समाजामध्ये चित्र तसं दिसतं का हो? मग आम्हाला या समाजामध्ये दिसतं की ज्या डॉक्टरांनी माणसाचा जीव वाचवण्याची शपथ घेतलेली आहे, अशीच काही डॉक्टर मंडळी शेकडोंच्या संख्येनं भ्रूण हत्या करतात, नवरा बायको दोघांच्यावरती खटला चालतो, हे आमच्या समाजामध्येच आम्ही बघतो. ज्यांनी पैशाचे हिशोब काटेकोरपणे सांभाळायचे असतात, निरपेक्षपणे त्याचा लेखाजोखा मांडायचा असतो, अशी असणारी CA मंडळी देखील मोठ्या मोठ्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये आपल्याला सापडलेली दिसतात वगैरे वगैरे वगैरे. ही यादी खूप वाढवता येईल, परंतु मूळ काय? तर मूळ स्वतःच्या अभिव्यक्तीचा प्रवाह नियंत्रित न करता आल्याचा हा दुष्परिणाम आहे. आणि पुन्हा याच्यामध्ये शेवटी आहे बिकम्स फ्रूटफुल. आता हा अतिशय फार महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ स्वामी विवेकानंदांच्या विचारासाठी नाही, तर भारताच्या चिंतनाच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. फलदायी झाला पाहिजे. कुणासाठी? माझ्यासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या जातीसाठी, माझ्या गावासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी नाही. भारताचा विचार हा निसंशयपणे विश्वबंधुत्वाचाच आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. माऊलींची ओळ आपण अनेक वेळाला ऐकली असेल, ओवी ऐकली असेल. ही विश्वबंधुत्वाची कल्पना हीच फलदायी होण्याची कल्पना आहे. केवळ माझ्याकडे चांगली गाडी, बंगला, पैसा, अडका, जमीन जुमला, सत्ता, संपत्ती, अधिकार, याच्यामध्ये माणसाचं कल्याण नाही, याच्यामध्ये समाजाचं कल्याण नाही. सगळ्यांच्या कल्याणामध्येच माझं कल्याण आहे, हा विश्वबंधुत्वाचा विचार आहे. त्यामुळं हे फलदायी कोणासाठी व्हायला पाहिजे? तर माझा ऐहिक उत्कर्ष झाला पाहिजेच व्यक्तीचा, त्याच्यामध्ये अंतराय नाही आहे. परंतु तो उत्कर्ष हा एक टप्पा आहे, हे लक्षात ठेवून त्याच्या पुढचं जे सगळं फलदायी होणं आहे ते सगळ्या समाजासाठी झालं पाहिजे. आणि त्यामुळं ज्या वेळेला आपण सगळीजणं शिक्षक म्हणून, पदाधिकारी म्हणून विचार करतो माणूस घडवणाऱ्या शिक्षणाचा, त्यावेळेला या सगळ्या महत्त्वाच्या मूलभूत गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. कारण काय? कारण असं आहे की तुमच्या ज्या कृती उगम पावतात, त्या कृती तुमच्या विचारातून उगम पावतात. नेपोलियनला जगज्जेता असं म्हणलं जातं नजर चुकीनं, कारण युरोपचा मोठा भाग त्यांनी जिंकला म्हणून. त्या नेपोलियनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. नेपोलियन असं म्हणतो, इट इज नॉट द गन विच फाइट्स, इट इज द हँड बिहाइंड द गन विच फाइट्स. नो नो, इट इज नॉट द हँड बिहाइंड द गन विच फाइट्स, इट इज द माइंड बिहाइंड द हँड विच फाइट्स. त्यामुळं पहिल्यांदा मनामध्ये विचार उत्पन्न होतात, बुद्धी त्याला मार्ग दाखवते आणि मग ते कृतीच्या रूपानं प्रत्यक्षामध्ये येतात. त्यामुळं विचाराच्या पातळीवरती आपण इथून सुरुवात करणार आहोत का किंवा करतोय का, हे जरा थोडंसं निरखून आपल्याला बघायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला आपण अशी सुरुवात करतो, त्यावेळेला मग आपण जे सगळे उपक्रम करतोय, त्या सगळ्या उपक्रमांच्याकडे आपण अधिक डोळसपणानं, अधिक सुनियोजितपणानं, अधिक नेमकेपणानं पाहू शकतो. उदाहरणासाठी मी एक वेगळं उदाहरण देतो, ते आपण समजण्यासाठी लक्षात घेऊया. आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनी वारकरी संप्रदायाचं कीर्तन हे पाहिलं असेल, त्या कीर्तनामध्ये आपण सहभागी झाला असाल. त्या कीर्तनामध्ये जे कीर्तनकार असतात, तर ते कीर्तनकार अभंगाचं गायन करतात. कीर्तन म्हणजे गायन आहे का हो? कीर्तन म्हणजे गायन नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असं संत नामदेवांनी म्हटलं. कीर्तनाच्या ओघामध्ये ते कीर्तनकार आणि त्यांचे सगळे सहकारी हे नाचतात देखील, नृत्य देखील करतात. कीर्तन म्हणजे नृत्य आहे का हो? कीर्तन म्हणजे नृत्य नाही.
कीर्तनामध्ये दोन भाग असतात, एक पूर्वरंग असतो आणि एक उत्तररंग असतो, त्याच्यामध्ये आख्यान असतं. साधारणपणे एक मोठी गोष्ट वगैरे वगैरे अशी असते. कीर्तन म्हणजे कथाकथन आहे का हो? कीर्तन म्हणजे कथाकथन नाही. कीर्तनामध्ये विनोद असतो. अनेक कीर्तनकार त्याच्या विनोदी कीर्तन शैलीसाठी प्रसिद्ध आहेत, आपल्याला माहिती आहेत नावं देखील. पण कीर्तन म्हणजे विनोद आहे का? कीर्तन म्हणजे विनोद नाही. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्याचा जो परिपाक आहे, या सगळ्याचा जो परिपोष आहे, तो व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी झाला पाहिजे, म्हणून हा सगळा खटाटोप. त्यामुळे कीर्तन म्हणजे गायन नाही, कीर्तन म्हणजे कथा नाही, कीर्तन म्हणजे नृत्य नाही, कीर्तन म्हणजे विनोद नाही. पण हे सगळं त्याचा भाग आहे. तसं आमच्या शाळांमधले सगळे उपक्रम होतातच, पण त्याच्यामागे ही समग्र दृष्टी आहे का? या दृष्टीच्या आधारावरती केलेली योजना आहे का? हा प्रश्न आपण आपल्या ठिकाणी स्वतःला आणि आपले जे सहकारी आहेत त्या ठिकाणचे, मग आपल्या शाळेतले अन्य सगळे सहकारी असतील, शाळा समितीचे सर्व माननीय सदस्य असतील, या सगळ्यांनी मिळून या प्रश्नाचा विचार केला पाहिजे की आम्ही हे करतोय खरं, परंतु या सगळ्याच्या समन्वित परिणामाकडे आमचं लक्ष आहे की नाही. हा एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून असे सगळे प्रयत्न करत असताना ज्या 4 गोष्टी आपल्याला चटकन दिसतात माणसाच्या, त्या गोष्टींचा संबंध आत्ता ज्याचा उल्लेख कालपासून वारंवार होतोय आणि आत्ताच्या प्रशिक्षणार्थींच्या किंवा शिक्षकांच्या मनोगतात देखील झाला, ते आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा याचा उच्चार पुन्हा एकदा केलेला आहे. त्यामुळं विकास करताना शरीराचा विकास झाला पाहिजे, मनाचा विकास झाला पाहिजे, बुद्धीचा विकास झाला पाहिजे, आत्म्याचा विकास झाला पाहिजे. या सगळ्याकडे आमचे लक्ष असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन असलं पाहिजे. आता हे घडवणं जे आहे ना, तर हे घडवणं हे दोन्ही पातळीवरती असतं. कोणत्या पातळीवर असतं? तर ते घडवणं हे जाणीवेच्या पातळीवर देखील असतं आणि नेणिवेच्या पातळीवरती देखील असतं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मानसशास्त्रामध्ये ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात, त्याच्यावरती सुद्धा काही ना काही प्रक्रिया होत असते. जाणीवेच्या पातळीवरती आपण विद्यार्थ्यांना सांगतो, विद्यार्थिनींना सांगतो, देशभक्तीपर गीता आपण त्यांच्याकडून पाठ करून घेतो, त्या पद्धतीचं एखादं आपण नाटक बसवतो, एखाद्या देशभक्ताचं, महान वीराचं, हुतात्म्याचं चरित्र आम्ही सांगतो. मग आम्ही त्यांना एक जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये बोध होईल असा प्रयत्न करतो की त्यांच्यामध्ये देशभक्ती जागृत झाली पाहिजे. हे जाणीवेच्या पातळीवरती केले जाणारे सगळे प्रयत्न आहेत. पण नेणिवेच्या पातळीवरती काय होतं? आता हे नेणिवेच्या पातळीवरती काय होतं हा जरा थोडासा परीक्षणाचा भाग आहे, आत्मपरीक्षणाचा भाग आहे. आणि जगातली सगळ्यात अवघड गोष्ट जर असेल तर ते आत्मपरीक्षण. मी दुसऱ्यांना मोजायला जातो त्यावेळेला माझी जी पट्टी असते ती एकदम ताठ असते, कुठेही त्याच्यात लवचिकपणा नसतो. आणि मी ज्या वेळेला स्वतःचा विचार करतो थोडंसं चालतंय, माझी पट्टी आपोआप ती रबराची होती, थोडी लवती. त्यामुळे आत्मपरीक्षण हे मला नेहमीच अवघड वाटतं आणि ते अवघड आहेच. पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनीचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्या ज्ञान प्रबोधिनीच्या संस्थापकांपैकी म्हणजे सुरुवातीच्या काळापासून ज्ञान प्रबोधिनीशी संबंध असणारे शिक्षक असणारे यशवंतराव लेलेंचं भाषण आम्ही आमच्या महाविद्यालयात काही वर्षांपूर्वी ठेवलेलं होतं. यशवंतरावांसारखा एक शिक्षण तपस्वी व्यक्ती आमच्यासमोर बोलत होता. अनेक मुद्दे त्यांनी मांडले, परंतु एक मुद्दा मला अतिशय भावला त्यावेळेला. यशवंतराव असं म्हणाले की आपण जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना अनेक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो, परंतु नकळत आम्ही कसे वागतो, आम्ही कसे बोलतो, आम्ही कसे स्वतःला सादर करतो, आमची प्रतिक्रिया कशी होते, याच्यातून आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी नेमकं काय शिकतायत याच्याकडे आपलं लक्ष आहे का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला. शिक्षकाच्या भूमिकेमध्ये साधारणपणे असं होतं, मी त्याला फार अपवाद आहे असं मी मानत नाही, मी अतिशय मोकळेपणानं आपल्या सगळ्यांशी बोलतोय, आपण त्या मोकळेपणानं ऐकतात असं मी समजतो. शिक्षकांच्या भूमिकेमध्ये असं असतं की गमतीनं मी म्हणतो की आमच्या मनामध्ये कायम एक लाल पेन असतं.
कायम लाल पेन असतं, खिशाला असो नसो मनात असतं, फुली मारायची. अशा पद्धतीनं आम्ही विचार करत असतो. आता बघा, आपलं वागणं, बोलणं, व्यवहार याचा परिणाम विद्यार्थ्यांच्यावरती किती होत असतो आणि कसा होत असतो. अनेकांना आपापल्या शाळा, त्यातले वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळे विद्यार्थी, वेगवेगळे सहकारी हे आठवत असतील. आम्हाला शिकवायचं नाही विद्यार्थ्यांना, पण ते विद्यार्थी शिकतात. एखादा निरोप येतो वर्गामध्ये, सूचना येते, बोलवलंय का, आपण बोलून जातो. वर्गाच्या वरांड्यामध्ये तास संपल्यानंतर आमचा वावर असतो. आम्ही थोडेसे एका अर्थानं मानसिक क्षीणता आलेला असतो, त्यामुळं थोडंसं असतं, मग काहीतरी गोष्ट घडते, मग आपण आपल्या सहकार्याला किंवा सहकारी महिलेशी बोलतो. आपण विद्यार्थी नसताना शिक्षक कक्षामध्ये आपणच आहोत असं समजून आपण संवाद करतो. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना संवाद करतो. शाळेचे कार्यक्रम चाललेले असतात, एखादा वक्ता चांगला महत्त्वाचा मुद्दा मांडत असतो, आपण त्याच्यामध्ये उपस्थित असतो. बारकाईनं ही सगळी गोष्ट निरीक्षण करण्याची असं मला वाटतं. आणि जेवढ्या बारकाईनं आपण हे निरीक्षण करू तेवढ्या बारकाईनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात असं येईल की जाणीवेच्या पातळीवरती आम्ही जे विद्यार्थीनींना शिकवायचा प्रयत्न करतो त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना नेणिवेच्या पातळीवरती छेद जाईल असं वर्तन घडताना आपल्याला दिसतं. मी आरोपपत्र ठेवत नाही, कृपा करून आपण हे लक्षात घ्या. मी काही वकील नाही, मी एक अतिशय मोकळेपणानं विचार आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो. त्यामुळं नेणिवेच्या पातळीवरती देखील शिक्षणाचा व्यवहार पुढं चालत राहिला पाहिजे, चांगला चालत राहिला पाहिजे. याच्यासाठी म्हणून आपल्याला त्या पद्धतीनं आपल्या मनापासून सुरुवात केली पाहिजे. आणि एक चांगली गोष्ट झाली, आजच्या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये योग विषयाचं देखील एक सत्र या कार्यशाळेमध्ये होतं. मन चंचल प्रमाथी बलवत्तर असं मनाचं वर्णन केलेलं आहे. चंचल आहे, प्रमाथी म्हणजे चुका करणार आहे, आणि ते शरीराला खेचून घेणार आहे की त्याची इच्छा असते त्या दिशेनं ते जाणार आहे. पथ्य असतं, पण आजच्या दिवशी काही होत नाही, 2 घासांनी काही होत नाही, वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी होतात. ह्या मनाला आवर घालण्याचा एक अनुभवसिद्ध हजारो वर्षांचा उपाय म्हणजे योग. त्यामुळं हे नेणिवेच्या पातळीवरती जे आम्ही शिक्षण थोडंसं ज्याचा अधिक्षेप होतोय किंवा ज्याच्यामध्ये थोडीशी गडबड होते असं माझं एक प्रामाणिक आणि प्रांजळ निरीक्षण आहे. ते दुरुस्त कसं होईल इकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची अतिशय आवश्यकता आहे. त्यामुळं हे जाणीवेच्या पातळीवरचं शिक्षण, नेणिवेच्या पातळीवरचं शिक्षण हे आपण सगळेजण देतो. एकूण विचार करताना आपण कसा करतो याच्याशी सगळे हे मुद्दे निगडीत आहेत. आणि मग जे उपक्रम आम्ही करतो त्याला अधिक चांगल्या पद्धतीची जोड दिली किंवा सुयोग्य विचाराची जोड दिली तर ते उपक्रमच प्रभावी ठरतात. मग आपल्या सर्व शाळांमध्ये, सर्व संस्थांच्या शाळांमध्ये क्रीडा विषयाचे वेगवेगळे उपक्रम होत असतात. क्रीडा विषयाच्या उपक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. परंतु त्याच्यामध्ये जर समजा आपण अधिक काही गोष्टींची भर घालू शकलो तर ती नेमकी कोणत्या गोष्टींची असेल असा विचार करायचा झाला तर शारीरिक क्षमतेचा कस त्याच्यामध्ये लागतो. खिलाडू वृत्ती, संघभावना या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आपण लक्ष दिलं पाहिजे ते संघभावनेकडं फार लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे आपल्या शाळांमध्ये जे खेळांचे सगळे विषय होत असतील त्याच्यामध्ये सांघिक वृत्ती ज्याच्यातून निर्माण होईल ती अधिक चांगल्या पद्धतीने निर्माण होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे फार महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचं अशासाठी आहे की आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा एक संघ लागतो. मग तो तुमचा संघ 2 जणांचा आहे, 10 जणांचा आहे, 200 जणांचा आहे, 2000 जणांचा आहे का 2 लाख जणांचा आहे, हा आकड्याचा एवढाच फरक असतो. परंतु कुणाला यशस्वी होण्यासाठी तो संघ लागतोच. अनेकांना असं वाटेल की सर तुम्ही फारच छापील आणि पुस्तकातलं बोलताय. मी एक स्वतः अनुभवलेलं उदाहरण देतो, नावानिशी देतो. मी आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये शिकवतो, इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकवतो. आमच्या विभागामध्ये डॉक्टर मंदार रानडे नावाचा विद्यार्थी होता. आता नंतर तो डॉक्टर झाला आणि तो इलेक्ट्रॉनिक्समधला डॉक्टर आहे.
तर तो काही वर्षापूर्वी आमच्या महाविद्यालयामध्ये आला होता आणि सहज चहापान गप्पा गोष्टी असं मी त्याला बोलवलं होतं. तर हा डॉक्टर मंदार रानडे जो आहे, मी हा म्हणतोय कारण आमचा माजी विद्यार्थी असल्यामुळे, परंतु व्यावहारिक जगतामध्ये तो एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अतिशय उच्च पदावरती तो काम करतो इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या. तर मंदार रानडे त्या दिवशी आम्हाला असं म्हणाला की सर, हे प्रोजेक्ट जे असतात ना शेवटच्या वर्षाला, त्या प्रोजेक्टमध्ये अजून देखील ग्रुप पद्धतीनं प्रोजेक्ट करण्याची पद्धत आहे का, आणि समजा नसेल तर तुम्ही ती जरूर रूढ करा, ग्रुपमध्येच प्रोजेक्ट करायला हवा, किमान 2 जणांचा तरी ग्रुप बनवाच तुम्ही. मग त्याला विचारलं असं का रे सांगतो तू, तर तो असं म्हणाला की ज्या वेळेला नवीन उमेदवारांची आम्ही मुलाखत घेतो की ज्यांना आमच्या कंपनीमध्ये आम्हाला घ्यायचं आहे कामावरती कोणत्या पदावरती, त्यावेळेला वैयक्तिक गुणवत्तेमध्ये ते उत्तम असतात, त्यांची शैक्षणिक कार्यकर्द देदीप्यमान अशी म्हणावी अशी असते, परंतु माझे विचार थेट आणि स्पष्ट आहेत, याच्याशी मी कोणत्याही परिस्थितीत काम करू शकणार नाही, अशा निर्धार बाण्याचे अनेक जण असतात. ते म्हणाला सर की असं चालत नाही, यशस्वी होण्यासाठी तुम्हाला ही संघभावना असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे खेळांमधनं आपण जसा शारीरिक दृढतेचा विचार करतो तसा संघभावनेचा आणखीन जरा जाणीवपूर्वक आपण विचार केला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. त्याच्यानंतर गोष्टी येतात त्या मनाच्या येतात. मनावरती आम्ही संस्कार करतो. संस्कार म्हणजे काय हो, ये आता इथे बैस, आता मी तुझ्यावरती संस्कार करतो असं म्हणून संस्कार होत नाहीत. आपल्याला माहिती आहे व्हॅल्यूज आर नॉट टू बी टॉट, दे आर टू बी इम्बाइब्ड. मूल्यांचं संक्रमण झालं पाहिजे, त्याच्यासाठीच्या सगळ्या उपक्रमांची योजना आमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये असते. अधिक डोळसपणानं ती केली पाहिजे. उदाहरण आपल्या संस्थेचंच घेऊयात. आपला 100पेक्षा जास्त वर्ष झालेला उपक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भाऊबीज निधीचा. या भाऊबीज निधीसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. या भाऊबीज निधीमध्ये आम्ही ज्या वेळेला प्रयत्न करतो आणि समाजातले सगळे आपल्या माजी विद्यार्थिनी देखील असतील आणि समाजामधले आपले सगळे घटक देखील असतील, ज्या वेळेला येऊन त्या भाऊबीज निधीमध्ये समर्पण करतात, त्यावेळेला जो आनंद होतो तो आनंद निरखायला आम्ही आमच्या विद्यार्थिनींना शिकवतो का, किती पैसे दिले, हा एक व्यवहाराचा भाग आहे, पण मूल्य म्हणून त्याला अर्थ एक मर्यादित आहे, आपण लक्षात घेऊया. देण्याची वृत्ती असली पाहिजे. हे मूल्य बघायला आम्ही आमच्या विद्यार्थिनींना शिकवतो की नाही, का परिपत्रकाप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे वगैरे 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 हा उपक्रम राबवायचा आहे. मग राबणारे राबतात, कष्टणारे कष्टतात, दुःखी होणारे दुःखी होतात, अशा पद्धतीने सगळं होतं. परंतु जाणीवपूर्वक जर आम्ही याला जोड देऊ शकलो तर होऊ शकतं. याच्यामध्ये आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. वेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला सुचतील. एक प्राध्यापक ज्यांचं मी उदाहरण ऐकलं, प्रत्यक्ष मी बघितलं नाही पण त्यांचं उदाहरण ऐकलं, जुनं आहे थोडंसं उदाहरण, म्हणजे साधारण 30-1 वर्षापूर्वीचं आहे. ते काय करायचे की दर शनिवार रविवारी त्यांच्या ओळखीचे जे लोक होते वेगवेगळ्या ठिकाणचे, त्यांच्या घरी राहायला म्हणून 2 दिवस ते पाठवायचे. मग कुणी बंगल्यात राहणारे होते, कुणी चाळीत राहणारे होते, कुणी एखाद्या फ्लॅटमध्ये राहणारे होते, कुणी सेवा वस्तीमध्ये वस्ती विभागात देखील राहणारे होते. त्यांची मुलं ती बघत गेली की आयुष्य असं देखील असतं. आता 2 वर्ष आपण ज्याचा सामना करतो आणि इथून पुढचे काही दिवस देखील सामना करावा लागेल. त्या कोविडच्या आपत्तीमध्ये आमच्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात हे कोविडचं शिबिर झालं रुग्णांचं, CCC कोविड केअर सेंटर. तर त्याच्यातले जे स्वयंसेवक म्हणून काम करणारे तरुण तरुणी होते, महाविद्यालयात शिकणारे होते, वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकणारे होते. आणि सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण स्क्रीनिंग केलं की वस्त्यांमध्ये जाऊन कुणाला संभाव्य रुग्ण आहे का वगैरे शोधायचं वगैरे वगैरे. आणि या सगळ्या मुलामुलींनी ज्या वेळेला जाऊन बघितलं की एका 10 बाय 10च्या घरामध्ये 10, 15, 20 देखील माणसं राहतात. तिथं मला स्वतःला एक वेगळी स्वतंत्र खोली आहे, हल्लीच्या पद्धतीप्रमाणे त्याला जोडलेलं स्वच्छतागृह आहे, तो देखील समाजाचा घटक आहे, मी देखील समाजाचा भाग आहे. हे आपण लक्षात घेऊयात.
असे उपक्रम आपण जरा जाणीवपूर्वक केले तर त्याच्या मनावरती संस्कार होईल. बुद्धीवरचा संस्कार हा हल्लीच्या विषयाशी आपण जोडू शकतो. बुद्धीचं व्यवच्छेद लक्षण असं आहे की तुलनात्मक विचार करायचा आणि त्या विचाराच्या आधारावरती तरतम भाव ठेवून निर्णय करायचा, ज्याला क्रिटिकल थिंकिंग असं म्हटलं आत्ताच्या शैक्षणिक धोरणामध्ये. त्या क्रिटिकल थिंकिंगच्या पद्धतीनं आम्ही आमच्या मुलामुलींना विचार करायला शिकवू शकतो का? मग प्रेयसापेक्षा श्रेयसाच्या मागे जाणं योग्य आहे हे आमच्या विद्यार्थिनींना आम्ही शिकवू शकतो का, याचा देखील प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि ज्या वेळेला आत्मा वगैरे असा विषय येतो ना, माझा काही अध्यात्माचा तेवढा अभ्यास नाही, कृपा करून आपण ते लक्षात घ्या आणि क्षमा देखील करा. परंतु अध्यात्माची अगदी सोपी व्याख्या केली. संत श्रेष्ठ तुकारामांनी म्हणलं, पुण्यपर उपकार पापते परपीडा. माझ्या कृतीनं दुसऱ्यांना आनंद होतोय का, एक क्षण तरी समाधानाचं येतोय का, एक क्षण तरी आनंदाचं येतोय का, हे बघायला आम्ही शिकवणं हे आत्म्याचं उन्नयन होणं आहे, त्याचा विकास होणं आहे. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि काही मुद्द्यांचा अगदी झपाट्यानं आढावा घ्यायचा म्हटला तर तंत्र आधारित कौशल्य ही अतिशय काळाची गरज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 6वी पासून ते सगळा अंतर्भाव केला वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदी छोटा उपक्रम आपण करू शकतो. आमच्या जवळपास अशा ज्यांचं कौशल्य आधारित व्यवसाय, छोटे छोटे व्यवसाय, एखादा माणूस काम करतो, नवरा बायको काम करतात, नवरा बायको मुलगा काम करतात, असे छोटे छोटे व्यवसाय आमच्या शाळेच्या परिसरात नक्की आहेत, सगळीकडे आहेत. आम्ही गटागटानं त्या व्यवसायाचं निरीक्षण करायला त्यांना पाठवू शकतो का? आणि बीज रूपानं जी व्यवस्थापनाची तत्त्वं आहेत ती आपण त्यांना शिकवू शकतो का, हा विचार केला पाहिजे. आपल्या देशामध्ये असं झालं की मगाशी म्हटलं तसं की पांढरपेशांना जास्त प्रतिष्ठा आली, परंतु आपल्या देशाच्या थोर सुपुत्रांपैकी एक आहेत महात्मा बसवेश्वर. त्यांनी एक विलक्षण कल्पना मांडली. त्यांनी असं म्हणलं की कायकवे कैलास, श्रमेव जयते. श्रमाला प्रतिष्ठा असली पाहिजे. पण दुर्दैवानं आमच्या समाजामध्ये असं होतं की जेवढा माणूस जास्त शिकतो तेवढा त्याला असं वाटतं की मी श्रमांपासून दूर गेलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी करण्यामध्ये देखील मूल्य आहे, महत्त्व आहे, हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. आणि या सगळ्याचा समन्वय शेवटी आमचा विद्यार्थी माणूस घडण्यामध्ये झाला पाहिजे. आणि मग हे माणूस घडण्याची प्रक्रिया जी आहे ती अशी गुणामध्ये मोजता येत नाही. आम्ही सर्व विषयांची परीक्षा घेतो, त्याच्यामध्ये गुणांची प्रतवारी लावतो, पण ही माणूस घडण्याची प्रक्रिया ही अशी नकळत होणारी आहे. समन्वित प्रयास असेल, सगळेजण एकत्रित करतील तर ती अशी अलगद येते. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण एखादी कळी आहे उमलली एखाद्या झाडावरती आणि त्या कळीकडे आपण असे डोळे लावून टक लावून बसलो तर लक्षात येत नाही त्या कळीचं फूल कधी झालं म्हणून, पण त्याचं फूल होतं. ती प्रक्रिया घडताना इतकी हळू घडते की आम्हाला ती लक्षात येत नाही, परंतु ती घडते. याच्यावरती श्रद्धा आणि विश्वास असणारे आपण सगळेजण आहोत. हा श्रद्धा आणि विश्वास या आधारावरती आम्हा सगळ्यांना हे प्रयत्न करायचे आहेत. आणि हे प्रयत्न केवळ एका विशिष्ट समुदाय, भाषा, प्रांत, राज्य, राष्ट्र याच्या पलीकडे जाऊन करायचे आहेत. आणि म्हणूनच आमचं बोधवाक्य किंवा आमचा विचार साने गुरुजींनी अगदी सुंदर शब्दामध्ये सांगितला, बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. धन्यवाद.